नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजकालच्या जीवनात फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ बद्दल सुद्धा सर्वांमध्येच अवेअरनेस क्रिएट झालेला आहे. आपल्या मेंटल हेल्थचा इफेक्ट आपल्या फिजिकल हेल्थवर देखील होत असतो. त्यामुळे मेंटल हेल्थला इम्प्रूव्ह करणे खूप गरजेचे असते. मेंटल हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ हेल्दी आणि चांगली राहण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. त्याच टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. टिप नंबर 1, डेली एक्सरसाइज रुटीन ठेवा. ज्या लोकांना डेली एक्सरसाइज करण्याची सवय असते त्या लोकांची फिजिकल आणि मेंटल हेल्थ देखील चांगली असते. मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ यांचे खूप क्लोज रिलेशनशिप असते, कारण आपल्या मेंटल हेल्थमध्ये काय होत आहे त्यानुसार आपल्या फिजिकल हेल्थमध्ये देखील चेंज होत असतो. आणि हे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ चांगले राहण्यासाठी आपल्याला डेली एक्सरसाइज करणे खूप इम्पॉर्टंट असते. तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसातून 30 ते 45 मिनिटे डेली एक्सरसाइजसाठी द्यावा लागेल. यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही जिममध्ये जाऊन हेवी वेट उचलण्याची गरज नाही, तर तुम्ही यामध्ये फिरायला जाऊ शकता, सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता, योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन केल्यामुळे मनाला शांती मिळते, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात. आपल्या मनाला शांतता मिळाल्याने मनावर कंट्रोल राहतो. मनाला शांती मिळत असल्याने आपण आपले कोणतेही काम योग्यरित्या करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन भेटते. आणि हे एक्सरसाइजचे डेली रुटीन फॉलो केल्यास आपल्याला डे बाय डे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस जाणवायला लागतात आणि आपण देखील रेग्युलर रुटीन फॉलो करू शकतो याचे समाधान आपल्याला वाटते. एक्सरसाइजमुळे आपली फिजिकल हेल्थ चांगलीच राहते, त्याचबरोबर आपल्या मेंटल हेल्थमध्ये देखील चांगले चेंजेस व्हायला चालू होतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी अचीव करू शकतो. टिप नंबर 2, हेल्दी फूड खाण्याची सवय ठेवा. जसे आपण अन्न खात असतो तसे आपल्या स्वभावामध्ये देखील बदल होत असतो. आता याचे डायरेक्टली कनेक्शन आपल्या मेंटल हेल्थ बरोबर होत असते, कारण ज्यावेळी आपण जास्त तिखट पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ खातो त्यावेळी आपल्यामध्ये राग राग चिडचिड वाढते. म्हणून नेहमी हेल्दी फूड खाण्याकडे तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. हेल्दी फूडमध्ये तुम्ही सीझनल फ्रूट खाऊ शकता, सीझनल व्हेजिटेबल्स खाऊ शकता. ज्या ज्या फूडमधून तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन मिळते ते हेल्दी फूड तुम्ही खा. आणि असे हेल्दी फूड खाल्ल्यामुळे तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ सुद्धा चांगली राहील. टिप नंबर 3, रिलेशनशिप चांगले मेंटेन करा. आपल्या मेंटल हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी चांगल्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करणे खूप महत्त्वाचे असते, कारण आपण आपल्या लाईफमध्ये इतर लोकांसोबत रिलेशन जोडत असतो. त्यामुळे त्यावेळी त्या लोकांचा देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. काही लोकांना एकटं राहायला खूप आवडत असतं, ते इतरांवर डिपेंड राहत नसतात. ही देखील चांगलीच गोष्ट आहे. पण जे काही आपले रेग्युलर रिलेशन्स आहेत त्यांचा आपल्या मेंटल हेल्थवर देखील इफेक्ट होत असतो. म्हणून आपल्या लाईफमध्ये जे जे क्लोज पर्सन आहेत ना, त्यांच्या चांगल्या आणि वाईट गुणांसहित त्यांना एक्सेप्ट करा. कोणाचाही रागराग करू नका. लोकांना समजावून घ्यायला शिका. एक्झॅक्ट लोकांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे ते समजावून घ्या. आपल्या रिलेशनशिपमधील लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. सर्वांच्या सुखात सहभागी व्हा, तसेच दुःखात देखील सहभागी व्हा. लोकांना दुःखामध्ये असताना आधार द्यायला शिका, कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती दुःखामध्ये असते त्यावेळी तिला मेंटल सपोर्टची खूप गरज असते. तुम्ही जर असा मेंटल सपोर्ट दुसऱ्यांना द्याल ना, तर ती व्यक्ती तुम्हाला कधीच विसरणार नाही. अशा प्रकारे तुमचे सर्वांसोबतच रिलेशनशिप चांगले होतील आणि चांगले रिलेशनशिप तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. टिप नंबर 4, सतत नवीन काहीतरी शिकण्याकडे भर द्या.
सतत नवीन काहीतरी शिकल्यामुळे आपल्या ब्रेनला चालना मिळते. आपण सतत नवीन शिकत असल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करत असतो. त्यामुळे आपल्या मनात नको ते विचार येत नाहीत आणि त्यामुळे आपली मेंटल हेल्थ चांगली राहते. कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना आपली वेगवेगळ्या लोकांसोबत भेट होते. नवनवीन गोष्टी मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. टिप नंबर 5, झोपेचे रुटीन टाइम सेट करा. आजकालच्या या कॉम्पिटेटिव्ह जगात प्रत्येकालाच वर्कलोड इतका वाढला आहे की मग प्रत्येकाचे झोपेकडे दुर्लक्ष होत आहे आणि झोपेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनिद्रा, टेन्शन, डिप्रेशन यासारख्या आजारांना अनेक लोक बळी पडत आहेत आणि त्यामुळे लोकांची मेंटल हेल्थ खराब होत आहे. त्यामुळे तुम्ही झोपेचे एक रुटीन टाइम सेट करा. हे झोपेचे रुटीन तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मदत करत असते. रात्री उशिरापर्यंत जागून एखादे काम करण्यापेक्षा रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा आणि सकाळच्या वातावरणातील शांततेमुळे आणि पॉझिटिव्हिटीमुळे तुमची कामे लवकर होतील आणि तुमची झोप ही चांगली होईल. रात्री 10ला तुम्ही झोपा आणि सकाळी 4ला, 5ला किंवा 6ला उठा. म्हणजे तुमची झोप व्यवस्थित होईल आणि दिवसभर तुम्हाला कामासाठी एनर्जी मिळेल. तुमची झोप व्यवस्थित पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला काम करताना आळस येणार नाही आणि शांत मनाने तुम्ही सर्व कामे अगदी क्वालिटीमध्ये करू शकाल आणि त्यामुळे तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ देखील चांगली राहील. टिप नंबर 6, तुमचे गोल्स सेट करा आणि त्यावर काम करा. जेव्हा आपण ठरवलेल्या गोल्सवर काम करत असतो त्यावेळी ते काम करत असताना आपल्याला डायरेक्शन सापडते आणि त्या डायरेक्शननुसार आपण आपल्या गोल्ससाठी काम करत असतो. आपले गोल्स फक्त फायनान्शियल गोल्स असतात असे नाही, तर या गोल्समध्ये आपले रिलेशनशिपच्या रिलेटेड गोल्स असू शकतात किंवा मग हेल्थच्या रिलेटेड गोल असू शकतात किंवा लाईफमध्ये एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल तर त्याच्या रिलेटेड गोल्स असू शकतात. पण गोल्स सेट केल्यामुळे आपल्या जीवनाला एक प्रकारची दिशा मिळते आणि त्या दृष्टीने आपण जोमाने काम करतो. पण जर आपण गोल्स सेट केले नाहीत तर नेमकं काय करायचं आहे आणि कोणतं काम करायचं आहे, कशासाठी करायचं आहे हेच आपल्याला कळणार नाही आणि आपल्याला ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्या आपल्याकडून होणार नाहीत आणि ज्यावेळी आपल्याकडे कोणतेच गोल्स नसतात त्यावेळी आपले मन देखील रिकामटेकडे असते आणि मनामध्ये वेगवेगळे निगेटिव्ह विचार यायला चालू होतात आणि जे आपल्या जीवनाच्या दृष्टीने खूप घातक असतात. म्हणून आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी गोल्स सेट करणे खूप महत्त्वाचे असते. टिप नंबर 7, फायनान्शियल प्लॅनिंग करा. आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी आपल्याला फिनान्शियल प्लॅनिंग करणे देखील खूप इम्पॉर्टंट असते. कारण फिनान्शियल कंडिशन चांगली असेल तर आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण घेऊ शकतो. आपल्या मनाला एक प्रकारचे समाधान वाटत असेल, आपली मेंटल हेल्थ चांगली राहते. पण आजकाल मोठेपणाचा दिखाऊपणा करण्यासाठी लोक विनाकारण अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करत आहेत. जसे की महागडे कपडे, महागडे मोबाईल्स इत्यादी गोष्टींवर विनाकारण खर्च करत आहेत. हे केवळ दिखाऊपणासाठीच असते आणि हा दिखाऊपणा जे लोक करतात ना त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम यायला चालू होतात आणि त्यांच्या लाईफमध्ये टेन्शन्स वाढतात. याचा परिणाम त्यांच्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थवर होत असतो. त्यामुळे फिनान्शियल प्लॅनिंग करताना लॉंग टर्म प्लॅनिंग करा. त्यामुळे आपल्याला कुठे पैसे खर्च करायचे आहेत, आपले बजेट काय आहे हे देखील आपल्याला अंदाज येईल आणि आपल्या लाईफमध्ये आपण चांगली हेल्थ, चांगली वेल्थ अचीव करू शकू. टिप नंबर 8, नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करा. आपल्याला लाईफमध्ये आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याच्यावरच फोकस करण्याची सवय असते आणि उगाचच आपण आपल्या लाईफमधील टेन्शन वाढवत असतो आणि त्यामुळे आपली मेंटल हेल्थ खराब होत असते आणि त्यानंतर आपल्या फिजिकल हेल्थवर देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस करा. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे ते बघा. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह वाइब्स क्रिएट होतात. या पॉझिटिव्ह वाइब्समुळे आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार होते आणि या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमुळे आपली मेंटल हेल्थ चांगली राहते. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.